पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महानगरपालिकेत भाजपची पुनर्सत्ता। 74 पैकी 50 जागांवर दणदणीत विजय। यमायम दुसऱ्या क्रमांकावर। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत 74 पैकी तब्बल 50 जागांवर विजय मिळवत महापालिकेची सत्ता पुनर्प्रस्थापित केली आहे। या निकालासह धुळे महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्तेवर पुन्हा काबीज होण्याचा मार्ग सुकर झाला आहे। या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या यमायमनं यंदा मोठी मुसंडी मारत 10 जागांवर विजय मिळवत स्वतःची मजबूत उपस्थिती नोंदवली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी 8 जागा मिळवत तिसरे स्थान पटकावले। एकूण परिस्थितीत महाविकास आघाडीला या निवडणुकीत खातेही उघडता आलं नाही हे विशेष लक्षवेधी ठरले। दरम्यान भाजपच्या दिग्गज नेत्या शीतल नवले यांचा झालेला पराभव हा सर्वांसाठी धक्कादायक ठरला असून या निकालावर मोठी चर्चा रंगू लागली आहे। नवख्या चेहऱ्यांनाही दाखवलेल्या कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत धुळेकर मतदारांचं मनापासून आभार मानले। धुळेकरांनी भाजपवर दाखवलेला विश्वास आम्ही निश्चितच सार्थ ठरवू। विकासाचं काम आणखी वेगानं आणि प्रभावीपणे राबवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। यावेळी नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांचे आमदार अग्रवाल यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदनही केले। धुळ्यातील या निकालामुळे राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून शहरातील आगामी विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा मतदारांमध्ये व्यक्त होत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। नमस्कार, जय श्रीराम। धुळेकर नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि विकासावर आदरणीय देवेंद्र भाऊ, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ यांच्या नेतृत्वात हा इतका मोठा विजय या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। 50 सीट 74 पैकी निवडून दिल्या, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। जय श्रीराम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।